नमस्कार, माझं नाव डॉक्टर रोशन कुमार पाटील. मी अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका दॅट इज अशोका CCA येथे लीड कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. व्हॉट आर द रिस्क फॅक्टर्स फॉर कॅन्सर? कॅन्सरचे रिस्क फॅक्टर्स अनेक आहेत. काही मॉडिफायबल आहेत, काही आपल्याला मॉडिफाय नाही करता येत. बदल न करणारे जे फॅक्टर्स आहेत त्यात आपलं वाढतं वय आणि म्युटेशन्स यांचा समावेश असतो. व जे आपल्या हातात असतात, जे आपल्याला मॉडिफाय करता आहेत त्यात आपला आहार, लठ्ठपणा, हॉर्मोनल चेंजेस, तंबाखू सेवन, दारूचं म्हणजे अल्कोहोल सेवन, हे असे अनेक घटकं आणि रिस्क फॅक्टर्स हे कॅन्सरसाठी कारणीभूत होतात, ज्यात आपल्याला बदल करता डेफिनेटली येऊ शकतो. व्हॉट इज कॅन्सर स्क्रीनिंग? कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट ह्या आपल्याला कर्करोगाची लक्षणे दिसण्यापूर्वी किंवा अर्ली स्टेजला कॅन्सरचं डिटेक्शन किंवा निदान करण्यात आपल्याला मदत करतात. त्यामुळे आपल्याला पूर्णपणे कॅन्सर बरा करण्यासाठी मदत होऊ शकते. कॅन्सर स्क्रीनिंग मेनली आपल्याला स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशय पिशवीच्या मुखाचा कॅन्सर यासाठी अवेलेबल आहेत. स्तनाच्या कॅन्सरसाठी मॅमोग्राफी व सर्वायकल कॅन्सरसाठी पॅप स्मिअर ह्या कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट आपण रेग्युलरली यूज करतो. व्हॉट इज पॅप स्मिअर? गर्भाशय मुखाचा जो कॅन्सर असतो तो जनरली तिथल्या पेशींमधून वाढत असतो. पॅप स्मिअर ही अतिशय सोपी, कमी खर्चिक स्क्रीनिंग टेस्ट आहे. त्या टेस्टमध्ये आपण त्या पेशींचा मायक्रोस्कोप खाली अभ्यास करतो आणि त्यामुळे आपल्याला सर्वायकल कॅन्सर फार अर्ली स्टेजला पकडता येतो. जेवढ्या अर्ली स्टेजला आपल्याला त्याचं निदान होणार तेवढ्यात त्यांचे बरे होण्याचे चान्सेस आपले चांगले असतात. त्यामुळे मी पॅप स्मिअर ही स्क्रीनिंग टेस्ट सगळ्यांसाठी रिकमेंड करेल. व्हॉट इज मॅमोग्राफी? मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे. ह्या टेस्टद्वारे आपण ज्या स्त्रियांना स्तनामध्ये काही लक्षणं आहेत, लंप आहे किंवा स्त्राव आहे किंवा ज्यांना स्तनाचा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे, अशा सगळ्या स्त्रियांसाठी मॅमोग्राफी स्क्रीनिंग टेस्ट उपयुक्त ठरते. त्या टेस्टद्वारे आपल्याला स्तनाचा कॅन्सर हा खूप लवकर स्टेजमध्ये डिटेक्ट करता येतो, निदान करता येतो आणि जेवढा अर्ली स्टेजमध्ये आपण डिटेक्ट करणार तेवढ्या त्याचे बरे होण्याचे चान्सेस हे चांगले असतात.